तो वळवला जात असताना त्या घटकातल्या लाभार्थींना दिला जातो आहे. जो नियतव्यय वाढवून दिला, समजा 3,000 कोटीचा नियतव्यय अनुसूचित जातीला वाढवून दिला, 2,500 कोटी रुपयाचा नियतव्यय हायपोथेटिकल बोलतोय, मला एक्झॅक्टली फिगर माहीत नाही, अनुसूचित जमातीला वाढवून दिला, तर त्या देखील निधीतून त्या प्रवर्गातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना तो निधी जातो आहे. त्या तो वळवला नाही जात, तर त्या हेडखालीच तो निधी तिकडे जातो आहे. तो वळवला जात असताना त्या घटकातल्या लाभार्थींना दिला जातो आहे. जो नियतव्यय वाढवून दिला, समजा 3,000 कोटीचा नियतव्यय अनुसूचित जातीला वाढवून दिला, 2,500 कोटी रुपयाचा नियतव्यय हायपोथेटिकल बोलतोय, मला एक्झॅक्टली फिगर माहीत नाही, अनुसूचित जमातीला वाढवून दिला, तर त्या देखील निधीतून त्या प्रवर्गातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना तो निधी जातो आहे. त्या तो वळवला नाही जात, तर त्या हेडखालीच तो निधी तिकडे जातो आहे. तो वळवला जात असताना त्या घटकातल्या लाभार्थींना दिला जातो आहे. जो नियतव्यय वाढवून दिला, समजा 3,000 कोटीचा नियतव्यय अनुसूचित जातीला वाढवून दिला, 2,500 कोटी रुपयाचा नियतव्यय हायपोथेटिकल बोलतोय, मला एक्झॅक्टली फिगर माहीत नाही, अनुसूचित जमातीला वाढवून दिला, तर त्या देखील निधीतून त्या प्रवर्गातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना तो निधी जातो आहे. त्या तो वळवला नाही जात, तर त्या हेडखालीच तो निधी तिकडे जातो आहे.